नमस्कार मित्रांनो, मी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील शिरसाव हे एका छोट्याशा गावातून आहे. हे नारळाचं झाड ह्याची मी आज तुम्हाला गुणविषयी सांगणार आहे. नारळाच्या झाडाला तुम्हाला तर माहिती काय येतं. नारळाच्या झाडाला तर 100% नारळ येणार आहे, मला पण आणि तुम्हाला पण माहिती. नारळाच्या झाडाचे पाणी हे एकदम अत्यावश्यक असते. जो पेशंट आजारी अगर ताप सर्दी असेल त्यांनी हे नारळाचं पाणी एकच नारळ प्यायला ना म्हणजे तो ठणठणीत बरा होतो. आता नारळाची किंमत पण तुम्हाला पण माहिती आहे, खूप महाग आहे. नारळ एक नारळ हा 45, 40, 50, 55 कुठे कुठे तर 60-70 वर सुद्धा नारळाची विक्री होत आहे. त्यापेक्षा आपण याचं एकच काम करूया, जर 10 वर्ष थांबायचं आणि आपल्या घरच्या घरी एकही रुपये न वाया घालता आपण स्वतः नारळ लावत. तशी की प्रक्रिया मी केली. मी जेव्हा आजारी होतो तेव्हा मी एकच नारळ ह्या आमच्या झाडाची वाट बघता आता मी आजारी पडेल तरी ह्या झाडाची मला अजून नारळाची औषध गुण नाही घेता आले. तरी मी त्या दिवशीच मी बाजारात गेलो आणि एक नारळ विकत आणला. तो नारळ कितीचा होता माहिती का? 50 रुपयाचा. 50 रुपयाच्या नारळामध्ये वाटीभर पाणी प्यायचं. काय करायचं? त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक घरच्या घरी उपाय म्हणून मी आज सांगत आहे. हा नारळ कसा लावायचा आज मी तुम्हाला सांगतो. हा नारळाचं आपण बघा खोड बघूया. ह्या नारळाच्या खाली इथं मुळ्या असतात. त्या मुळ्या आपण उकरून बघितल्या का नाही तर आपल्याला मुळ्या दिसतात. आणि हे नारळ खूप मोठं झालेलं आहे. आणि हे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हा नारळ कुठल्याच नर्सरीतून आणलेला नाही. हा फक्त घरच्यांची आत्मविश्वास म्हणून देवासमोरील आपल्या एका तांब्यात ठेवलेला नारळ असतो ना, त्याला काही दिवसांनी कोंब आला. त्या कोंब आलेला नारळ आणि त्याने ठेवलेला नारळ हा 10 वर्षांनी आहे ना असा मोठा झाला. आता 10 वर्षांनी असा मोठा झाला ना, झाला कोंब आले. आता हा पुढच्या वर्षी हा नारळ लागणार. कसं सांगू का, इथं आज बाजूला थोडे असे कोंब आले. आणि आम्ही नर्सरीतून आणलेल्या नारळाचं झाड इकडे बघा किती वर्ष झाली. 15 वर्ष झाले तरी तो नारळ अजून सुद्धा त्याला नारळ नाहीत आणि थोडं वाळत पण नाही. त्याला आम्ही रोज एक बॅलर भरून पाणी घालतो आणि ह्या नारळाला अर्धा बॅलर भरून पाणी घालतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे झाड आपल्या घरचं असू द्या पण किती मोठं झाले बघा. आणि या नारळाचे एवढं नारळ असतानापासून आम्ही त्याचे ते फांद्या तोडत आलेलो आहोत. ह्या फांद्या तोडण्याचे एवढेच गुण विशेष आहे. ह्या फांद्या तोडले ना, नारळाची हाईट खूप वाढते आणि पीकही लवकर येते. आम्ही काय केलं, नारळ एवढा असल्यापासून लगेच फांद्या तोडल्या. आता नारळ एवढा आलं तरी आम्ही इथून फांद्या तोडल्या. आणि या फांद्याचं हे ना हे असं असतं, ते आपल्याला ते कातड असतं नाही, नैसर्गिक कातड असतं. हे कातडं जेवढे येते ना तेवढं आपण आपल्या हाताने काढायचं नाही. हे येऊन देते, हे आपोआप गाळतात. आणि हे आपोआप गाळल्यामुळे ते आपल्याला काही करायचं नाही. आपण फक्त खाली पडलेले उचलून तिकडे टाकायचे आणि एवढंच आहे. एवढं हे नारळाचे हे फांदे आहेत ना, ते पण तोडून आपल्याला बनवायचे. जितक्या फांद्या निघतात ना तेवढेच आपण खारटे बनवू शकतो. खारटे बनवले ना ते आपल्याला खूप उपयोग